महेश इकडे ये रे. जेव्हा तू माझ्यापासून नवीन नवीन कामाला आला होता तेव्हा तुला पेमेंट किती होती? 250 रुपये रोज. 250 रुपये रोज होता. आज किती आहे तुला पेमेंट? 600 रुपये रोज. तू इथं का काम करतो जरा सांग. व्यवस्थित कॅमेऱ्याकडे बघून सांग जोरात. तर मला इथं काम करायला आवडते, कारण की मालक बी चांगला आहे, एकदम भावासारखं राहतं माझ्यासोबत. पेमेंट पण चांगलं आहे आणि सगळंच काय चांगलं आहे इथं. ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांगायची आहे. काही शेठ लोकांना मी सांगतो जे म्हणतात ना मला कामगार टिकत नाहीत. तर आज माझ्यापाशी महेशला झाले 14 महिने. ठीक आहे. तर मला नका सांगू तुम्ही कामगार कसे टिकवायचे, धंदा कसा करायचा ते. कारण की ज्यावेळेस तुम्हाला हॉटेलमधलं कळत नव्हतं ना, हॉटेल लाईनमधलं, तेव्हापासून धंदा करतो बरं का, वयाच्या 14 वर्षापासून. तर मला तुम्ही नका सांगू की धंदा कसा करायचा आणि काय कसं करायचं ते. मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित करतोय. तुम्ही तुमचा विचार करा, तुमचं काय चाललंय काय नाही चाललंय ते. माझं एकदम व्यवस्थित चाललंय सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि एकदम सगळ्या पब्लिकला माहीत आहे, सगळ्या लोकल कस्टमरला पण माहीत आहे आणि सगळ्या ग्राहकांना माहीत आहे मी काय मेहनत करतो, माझी कष्ट काय आहेत ते, आणि मी काय देतो कस्टमरला ते सगळ्या गोष्टी माहीत आहे. विश्वास आहे म्हणून आज मार्केटमध्ये टिकलोय. आज मला कमीत कमी इथं 1 वर्ष कंप्लीट होईल आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मला 1.5 वर्ष कंप्लीट होईल, कारण माझं पहिलं तिकडं हॉटेल होतं. तर एवढंच सांगू इच्छितो, मला टोल बिल करू नका. मला टोल करणार का, कारण टोलिंगचा लास्ट व्हिडिओ असेल माझा. टोल करायचा प्रयत्न पण नका करू. आणि मी जर काढलं ना सगळं तर तुमचं लई वांदे होतील बरं का, लक्षात ठेवा. उगाच स्वतःचे फेम बनवायसाठी मला टोल नका करू बरं का, लक्षात ठेवा एवढं.